नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बघा, आपण वनरक्षक भरतीसाठी ऑलरेडी नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे। तर त्यामध्ये आपण 3 लेक्चर बघितलेले आहेत। 3 का आय थिंक 4 कसले सामान्य ज्ञान या टॉपिक अंडर जे काही प्रश्न विचारलेले आहेत 2024 मध्ये जी एग्जाम झाली त्याच्यावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण विश्लेषणासहित ऑलरेडी 4 पार्ट्स मध्ये बघितलेलं आहे। ठीक आहे। तर आणि आपण सोर्स म्हणून काय वापरत आहोत तर आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे पुस्तक आहे। ठीक आहे। तर ह्या पुस्तकातून आपण करत आहोत। आज मी काय घेणार आहे बघा, या पुस्तकात जे वनरक्षक भरतीच्या स्टुडंटसाठी एक ओव्हरऑल काही माहिती दिलेली आहे। ठीक आहे। वन विभागाविषयी माहिती किंवा परीक्षाभिमुख माहिती आपण आता बघणार आहोत परीक्षाभिमुख माहिती। तर मग त्या माहितीच्या अंडर जो आपण टॉपिक बघणार आहोत तो काय आहे तर भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी जे उपक्रम सुरू केलेले आहेत आणि हे जे उपक्रम आहे हे जोड्या लावाच्या स्वरूपात वन लाइनरसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। तर मी थंबनेल बनवताना काय बनवलं आहे की वनरक्षकसाठी GK भाग 1 आणि खाली काय लिहिलंय की सर्व परीक्षांसाठी उपयुक्त इन्क्लुडिंग कंबाईन विद्यार्थ्यांनी हा विचार करू नका की आम्हाला हे नसेल पर्यावरण किंवा एन्व्हायरमेंट भूगोलाविषयी याच्यावर प्रश्न नसतील, हे वनरक्षक भरतीसाठी आहे, अजिबात नाही। प्रकल्पावर प्रश्न येऊ शकतात, कंबाईनला पर्यावरणावर पण प्रश्न आलेले आहेत। सरळ सेवेसाठी महत्त्वाचं आहे, राज्यसेवेसाठी महत्त्वाचं आहे, UPSC साठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे सगळ्यांनी नीट मन लावून प्रत्येक वर्ष पाठ करा आणि हे सगळे प्रोजेक्ट तुम्हाला माहितीच पाहिजे। ठीक आहे। बघा, आपण स्टार्ट करूया। तर हे जे प्रकल्प दिलेले आहेत हे जेव्हा मी बघितले तेव्हा मी प्रयत्न करत होती आणि खूप विचार करत होती की आता विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने ट्रिक्स बनवून सांगू की जेणेकरून त्यांच्या लक्षात राहील। आणि वाचत शेवटी पुढे गेली तर स्वतः सरांनी इथे एक ट्रिक दिलेली आहे, त्यामुळे माझं काम सोपं झालं। ही ट्रिक बघून मग मला थोडं हलकं वाटलं, म्हटलं चला आपला वेळ वाचला आणि ऑलरेडी ट्रिक दिलेली आहे सरांची, तर ह्याच ट्रिकचा वापर करून आता तुम्हाला हे प्रोजेक्ट कसे लक्षात ठेवायचे ते आपल्याला बघायचे आहेत। सरांनी जी ट्रिक दिलेली आहे ना त्या ट्रिकने तुम्हाला सिक्वेन्सने सगळे प्रोजेक्ट लक्षात राहतात। फक्त हे शेवटचे 2 प्रोजेक्ट आहेत ते ट्रिक्समध्ये नाही दिलेले, पण हे पण लक्षात ठेवायला अतिशय सोपे आहेत, ते मी तुम्हाला सांगते। आणि मग वर्ष पण कसे आहे सोपे लक्षात ठेवायला। आता तुम्हाला प्रश्न कोणत्याही पद्धतीने येऊ दे, सिक्वेन्स फॉर्मॅटमध्ये येऊ दे, मल्टी स्टेटमेंटमध्ये येऊ दे किंवा वन लाइनर येऊ दे, जोड्या लावाच्या स्वरूपात येऊ दे, तुमच्या कोणत्याही पद्धतीने जर प्रश्न आला तर तुमचा 100% बरोबर होईल। मी काय सांगते ते नीट ऐकून ठेवा, समजून घ्या आणि ही ट्रिक पाठ करा, तुम्हाला उत्तरं सुटतील। तर बघा, आपण आधी सगळे प्रोजेक्ट आणि त्यांचे वर्ष नीट बघून घेऊ आणि त्यानंतर आपण ट्रिक समजून घेऊ। बघा, हंगुल प्रकल्प म्हणजे काश्मीर स्टॅक, सुरुवात 1970 ची आहे। गिर सिंह प्रकल्प 1972, व्याघ्र प्रकल्प 1973, मगर पैदास प्रकल्प 1974, थामिनी हरिण प्रकल्प 1977, गेंडा संवर्धन प्रकल्प 1987, हत्ती प्रकल्प 1992, रेड पॅन्डा प्रकल्प 1996, प्रोजेक्ट डॉल्फिन 2021 आणि चित्ता प्रकल्प 2022। बघा, खूप सोपं आहे, ही ट्रिक पाठ करा। हसीवाम थामीन गेंडे से हरे। बघा, हसीवाम थामीन गेंडे से हरे ही ट्रिक तुम्हाला पाठ झालीच पाहिजे। हसीवाम थामीन गेंडे से हरे। आता बघा, मी इथे लिहून घेतलेली आहे ती ट्रिक, कशाला काय डिनोट करतं, कोणता प्रोजेक्ट कोणत्या अल्फाबेटला अक्षराला डिनोट करतं हे मी सांगितलंय। बघा, हसीवाम लिहून घेतलंय आधी मी। ह फॉर हंगुल, सी फॉर सिंह, वा फॉर व्याघ्र, म फॉर मगर। हसीवामचं झालं। आता एकदा बघून घेतल्यानंतर डोळे बंद करून स्वतः आठवायचा प्रयत्न करा। ह फॉर हंगुल, सी फॉर सिंह, गिर सिंह, आधी गिर शब्द आहे त्यामुळे विसरून जाऊ नका। सी फॉर काय आहे, सी सिंहाचा सी, वा व्याघ्र, वा कशासाठी, व्याघ्रसाठी, म फॉर मगरसाठी। हसीवाम झालं। थामीन, अख्खा थामीन हा शब्द थामीन हरिण प्रकल्पासाठी दिलाय। गेंडे से हरे, गेंड्या प्रकल्पासाठी गेंडे हा शब्द आहे, से हे सपोर्टिव्ह आहे आणि हरे ह फॉर
हत्ती प्रकल्प आणि रे फॉर रेड पांडा प्रकल्प. तुम्हाला ह्या गोष्टी पाठ झाल्या पाहिजे. आता पुढे ऐका. याच्यामध्ये जे शेवटचे 2 आहेत ते अतिशय सोपे आहेत का बघा. चित्ता प्रकल्प रिसेंटमध्ये लॉन्च झालेला आहे. आपण चित्ते आणले बरोबर नामिबियातून आणि अजूनही आणले आफ्रिका खंडातील एका देशातून. म्हणजे आफ्रिका खंडातल्या आपण तिथून चित्ते आणले 2022 मध्ये. त्यामुळे आपल्याला हे तर लक्षात राहील चित्ता प्रकल्प रिसेंटचा आहे आणि डॉल्फिनही रिसेंटचाच आहे 2021चा. फक्त डॉल्फिन आणि चित्ता हे 2 प्रकल्प तुम्हाला 21 आणि 22 असे लक्षात ठेवायचे राहतील लक्षात. आता आपण पाठांतर करतोय बघा. डॉल्फिन 2021, चित्ता प्रकल्प 2022 झाले पाठ. आता बघा हसीवाम. आता जर आपण हे सिक्वेन्सने पाठ केलंय ना तर आता लक्षात काय ठेवायचं. सगळ्यात पहिला प्रकल्प सुरू झाला आहे 1970ला. हसीवामचा हंगुल 1970 लक्षात ठेवा. त्यानंतर ह झाला. नंतर हसीवाम मधला डायरेक्ट सी वाम सिक्वेन्सने आहे. 1970 नंतर डायरेक्ट 72 वर उडी मारायची. 72, 73, 74 राहील लक्षात. 1970 मग 72, 73, 74 झाले पाठ. सिंह प्रकल्प 72चा, व्याघ्र प्रकल्प 73चा, मगर प्रकल्प 74चा. आता बघा हेही नसेल लक्षात राहत 70 आणि सिंह प्रकल्प 72चा आहे. त्याच्यासाठी मी ट्रिक काय दिली आहे. सिम्बा. आता सिम्बा. सी फॉर सिंह, बा 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 फॉर 72. 72 सिम्बा. 72चा बा आणि सीचा सिंह. सिम्बा मूवीवरून लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. आता त्या मूवीचं स्पेलिंग मला नीट आठवत नाही काय आहे ते. मी माझ्या पद्धतीने इथे लिहिलेलं आहे. तर तुम्ही त्या शब्दावरून सिम्बा लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. सी फॉर सिंह, बा वरून 72 मग नंतर 72, 73, 74 लक्षात राहील. सिंह नंतर लगेच व्याघ्र प्रकल्प आहे 73ला. नंतर मगर पैदास प्रकल्प आहे. पुढे बघा. मग जसं 70 वरून 72 वर उडी मारायची आणि 72, 73, 74 करायचं. त्याच्यानंतर 74 वरून डायरेक्ट उडी मारायची 77 वर. डायरेक्ट 77 वर उडी मारायची. मग तिथे काय आहे थांबीन. बघा एक वाक्य कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे एक शब्द कंप्लीट झाल्यानंतर हसीवाम शब्द कंप्लीट झालाय. हसीवाम ह साठी 70 घेतलं. सी वाम साठी काय घेतलं 72, 73, 74 घेतलं. झालं. आता डायरेक्ट थामिनी येतं ना मग डायरेक्ट 77 वर उडी मारायची. थामिनी हरिण प्रकल्प 77 आणि थामिन आणि गेंडा संवर्धन प्रकल्प सोबत सोबत लक्षात ठेवायचे. कसं कारण 10चा गॅप आहे. 77 नंतर डायरेक्ट 87 आहे. 77 नंतर डायरेक्ट 87 आहे गेंडा प्रकल्प. आणि हत्ती प्रकल्पावर आतापर्यंत प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामुळे हत्ती प्रकल्प पाठ करा 1992 आणि रेड पांडा प्रकल्प 1996. काय राहतं लक्षात. किती सोपं आहे काहीच चुकणार नाही. एकदा रिपीट करायचं बघा. हंगुल हसीवाम आपण आहे ना असं बघूया. ठीक आहे. 1 मिनिट थांबा. बघा ह फॉर हंगुल, सी फॉर सिंह, वा फॉर व्याघ्र, म फॉर मगर, थामिनी हरिण, गेंडा, नंतर ह फॉर हत्ती, रे फॉर रेड पांडा, नंतर डॉल्फिन आणि त्याच्यानंतर काय चित्ता. बघा मी तुमच्या सोबतच करते. मी बघत नाहीये तुमच्या देखतच बघती न बघता मी हे करते. माझं पाठ झालं म्हणजे तुमचं पण 100% होणार. काय सांगितलं होतं ह साठी 1970 मग डायरेक्ट 72 वर उडी मारा. नाहीच लक्षात राहिलं तर सिम्बा लक्षात ठेवा. 72, 73, 74 झालं मग डायरेक्ट 77 वर उडी मारायची. 77 नंतर डायरेक्ट 87 मग हत्तीसाठी 1992 मरीन पांडा 1996 2021 2022 राहील लक्षात. बघा अशा पद्धतीने आपण वन्यजीव संवर्धनासाठी जे काही उपक्रम जे काही प्रोजेक्ट आहेत ते सगळे बघितलेले आहेत. धन्यवाद.